तर एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे आता निश्चित झालेला आहे। सस्पेन्स संपलेला आहे आणि पत्र घेऊन शिवसेनेचे नेते राजभवनकडे रवाना झाले। या घडीची मोठी अपडेट, शिंदेंचं पत्र घेऊन उदय सामंत हे राजभवनकडे रवाना झालेत। एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे निश्चित झालेले आहे। गेल्या 2 दिवसांपासून याबद्दलचा सस्पेन्स होता, अनिश्चितता होती, मात्र आता ती संपलेली आहे। एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील हे कन्फर्म झालंय। या संदर्भातलं पत्र घेऊन शिवसेनेचे नेते आता रवाना झाले। क्या फैसला हुआ है? क्या माननीय एकनाथ शिंदे साहब महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे। तर शिंदेंचं पत्र घेऊन सामंत राजभवनकडे रवाना झालेले आहेत। उदय सामंत शिवसेनेचे नेते आहेत, जे पत्र घेऊन आता राजभवनाकडे रवाना झाले। त्यामुळे एकनाथ शिंदे सहभागी होणार का, नेमका उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का, या सगळ्याबद्दल प्रश्न निर्माण झाले होते, चर्चा रंगलेल्या होत्या गेल्या काही दिवसांमध्ये आणि त्याला आता उत्तर मिळालंय। अधिक अपडेट्स घेऊया वेदांत नेब यांच्याकडनं। वेदांत, आता नेते रवाना झालेत राजभवनकडे शिवसेनेचे, ही प्रक्रिया नेमकी काय आणि आता सस्पेन्स संपला असं म्हणायचं का? ज्या प्रकारे आपण बघितलं, भरत गोगावले त्यासोबत उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले। देवेंद्र फडणवीसांनी ज्यांनी एक साधारणपणे 15 मिनिटे चर्चा केली आणि जो सस्पेन्स होता की एकनाथ शिंदे हे शपथ घेणार का, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का, तर आताच उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे की एकनाथ शिंदे हे आज शपथ घेणार आहेत, उपमुख्यमंत्रीपदी त्यांची शपथ ग्रहण होणार आहे आणि सोबतच एक पत्र हे राजभवनाला ते देणार आहेत आणि तशा प्रकारचं पत्र ते आताच सागरहून राजभवनाकडे रवाना होत असताना घेऊन गेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारे वाद नाहीये किंवा कुठल्याही प्रकारे संभ्रम नाहीये। जी काही माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली होती ती माहिती आम्ही पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची चर्चा केली आणि त्यानंतर आता राजभवनकडे हे शिंदेचे जे नेते आहेत, शिंदे गटाचे जे नेते आहेत, शिवसेनेचे जे नेते आहेत ते राजभवनात गेलेले आहेत आणि ते पत्र देतील आणि आज 3 नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी तर अजित पवार त्यासोबत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतील। धन्यवाद वेदांत या माहितीबद्दल। तेव्हा या घडीची अपडेट आहे, शिंदेंचं पत्र घेऊन सामंत राजभवनवर आता पोहोचतायत आणि शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं पत्र हे देण्यात येते। आणि आणखी ताजे अपडेट याच अनुषंगाने घेऊया अक्षय भाटकर यांच्याकडनं। अक्षय, अश्विन, अतिशय महत्त्वाची गोष्ट, अगदी काही वेळापूर्वी ज्यावेळी म्हणजे या शपथविधी सोहळ्याला काही तास उरलेले आहेत, काही क्षण उरलेले आहेत, याच्या आधी सगळे जे महत्त्वाचे नेते आहेत शिवसेनेचे त्यांनी वर्षावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती आणि त्यावेळी देखील त्यांना मनवण्याचा प्रयत्न केला होता। ते मानले देखील होते आणि ते मानल्याच्या नंतर थेट राजभवनावर एक पत्र म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे घेणार हे असलं याचं पत्र जे आहे ते राजभवनावर ते घेऊन दाखल होणार हे निश्चित झालेलं होतं। मात्र आता जर आपण पाहिलं तर ही महत्त्वाची अपडेट आहे। आधी इथे उदय सामंत आणि सर्व मंत्री जे आहेत ते पोहोचलेले आहेत सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, कारण की राज्याचे प्रमुख आता देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री आता एकनाथ शिंदे झालेले आहेत आणि मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस झालेले आहेत। त्यामुळे आधी त्यांना हे पत्र दिलं जाईल, काही निरोप असतील किंवा काही गोष्टी असतील त्या सांगितल्या जातील आणि त्याच्यानंतरच हे पत्र घेऊन हे सर्व नेते जे आहेत ते पोहोचणार आहेत थेट राजभवनात। राष्ट्रगीत सुरू झालेलं आहे, आपण 2 मिनिटं थांबू। तर अक्षय भाटकर आपल्याला माहिती देत होते। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल